आजचा म्हणणं विषय जो घेतलेला आहे, तो पुन्हा सबब हा आहे. निर्गमयाचा ग्रंथ यामध्ये आपल्याला दिसून येईल, की मोशेची आपल्याला गोष्ट त्या ठिकाणी दिसून येईल. मोशे हा परमेश्वराचा भक्त होता. मोशे जो होता, तो मोशे वयाच्या 40 वर्षाचा होता. तो 40 वर्ष तो वाडामध्ये वाढला होता. 40 वर्षानंतर तो 40 वर्ष विजनवासामध्ये होता. नंतर तो 40 वर्ष तो परमेश्वर सेवत होता. अशा रीतीने त्या ठिकाणी दिसून येईल, मोशेचं आयुष्य होतं ते अत्यंत महत्त्वाचं. या ठिकाणी दिसून येईल, की जेव्हा परमेश्वराने मोशेला पाचारण केलं, त्यावेळेला परमेश्वर त्याला म्हणाला, की "मी तुला एक काम देणार आहे. तुला एक काम करायचं आहे, ते म्हणजे तुला फारो राजाकडे जायचं आहे. त्या ठिकाणी जाऊन तू सांगायचं आहे, की माझ्या लोकांना तू सोड." या ठिकाणी परमेश्वर आणि मोशे यांचा संवाद चालतो. मग परमेश्वराला जेव्हा त्याला ही आज्ञा देतो, त्यावेळेला मोशे म्हणतो, की "परमेश्वरा, मी अत्यंत लहान आहे. मला हे जमणार नाही." दुसरा तो म्हणतो, की "परमेश्वरा, माझी वाणी अत्यंत कमजोर आहे. मला चार चौघामध्ये बोलता येत नाही." त्यावेळेस परमेश्वर म्हणतो, की "तू काय बोलावं, काय नाही हे मी तुला शिकवीन. तू त्या ठिकाणी फक्त जा." तिसऱ्यांदा त्याला परमेश्वर म्हणतो, की "तू जाऊन फारोला सांग, की त्या ठिकाणी जे माझे लोक आहेत, त्यांना तिथं मुक्तता करा." त्यावेळेला तो म्हणतो, की "मी कोण जो आहे, की त्याचं फारो राजाने ऐकावं." अशा रीतीने परमेश्वराला तो नाही म्हणतो. चौथ्या वेळेला परमेश्वर म्हणतो, की "तुला त्या ठिकाणी जायला पाहिजे, फारोला सांगायला पाहिजे व माझ्या लोकांना सुटका केला पाहिजे." मग त्यावेळेला तो म्हणतो, की "परमेश्वरा, मीच का?" तर परमेश्वर म्हणतो, की "तुला मी निवडलेलं आहे, तुला मी सामर्थ्यवान केलेलं आहे, तुला मी सर्व गोष्टींनी परिपूर्ण केलेलं आहे आणि मी तुझ्याबरोबर सतत आहे," असं परमेश्वराने सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच परमेश्वराला कुठलं कारण न देता आपण परमेश्वर ऐकणं, त्याप्रमाणे चालणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जेव्हा परमेश्वर आपल्याला पाचारण करतो, तेव्हा परमेश्वर आपण निवडतो, याचा अर्थ परमेश्वर आपल्याबरोबर राहतो. तो आपल्याला कधी सोडत नाही. आपल्या सर्व गोष्टी करण्यामध्ये तो आपल्याला सहाय्य करतो आणि म्हणूनच कुठलंही कारण न सांगता परमेश्वराबरोबर चालणं, त्यामध्ये राहणं, त्याप्रमाणे वागणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. परमेश्वर करो व ते सहभागिता आपल्या सर्वांस देऊ, त्याबरोबर चालण्यास मदत करो, आपलं जीवन सुखी करो, एकच प्रार्थना मी करत आहे. धन्यवाद.